पुण्यामध्ये गुलेन-बॅरी सिंड्रोम रुग्णसंख्येमध्ये वाढ झाली आहे। गुलेन-बॅरी सिंड्रोमची रुग्णसंख्या आता 67 वरती गेली आहे। यातले 13 पेशंट्स हे व्हेंटिलेटरवरती आहेत आणि रुग्णांच्या काही नमुन्यांमध्ये जीवाणू तर काहींमध्ये विषाणू आढळलेत असं NIVच्या अहवालामध्ये समोर आलंय। त्यामुळे या पार्श्वभूमीवरती पुणे महानगरपालिका सध्या आणखीनच अलर्ट मोडवरती आहे। दुसऱ्या पेशंटला गियाबारी देऊ नाही शकत। स्वतः काय काळजी कराल? हात धुवत राहा, टकाटक म्हणजे जबरदस्त हात धुवत राहा, प्रिकॉशन म्हणतो ना, हात धुवा। दुसरं म्हणजे मी जनरली असा सल्ला कधी देत नाही की ज्याच्यामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये थोडा व्यत्यय येईल वगैरे। मी सांगेन पुढचे 3-4 दिवस हे काय स्पष्ट होईपर्यंत चिकन खाऊ नका, पण पर्सनली काय करायचं असेल तर हात धुवत राहीन। सध्या चिकन खाणार नाही, घरी बाहेर काय घरी सुद्धा खाणार नाही आणि फक्त बाटलीतलं पाणी पिईन। दात धुवायला सुद्धा हवं तर बिस्लरीचं म्हणजे बाटलीतलं पाणी वापरेन। हे आता करता येईल, पुढे काय होईल बघूया। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।